काय असतं, पोरीचं लग्न झालं की तिच्या अंगावरची हळद फिटत नाही तोपर्यंत त्या सासरच्या लोकांना वाटतं हिला काय काय करता येतं, हिला काय करता येतं, जिलबी करतेच का श्रीखंड करायला देतं. पण गंमत अशी, ती पोरीचं माहेर चांगलं असतं त्याच्यामुळे ती पोरगी कुठंच कमी पडत नाही. कारण माहेर लळ्यांचे लळेपुरती मनोरथांचे मनोरथ सरती, जरी माहेरे श्रीमंत होते तुम्हा ऐशी ज्ञानोबाऱ्या म्हणतात, त्या पोरीचं माहेर चांगलं ना, आई सुग्र नसल्यामुळं पोरगी कुठंच कमी पडत नाही. आता मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं. महाराज माहेर श्रीमंत आहे, आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यांचं नावच पद्माकर आहे. माऊली म्हणतात पद्माकरू माथा झळके. श्रीगुरूचा हा पद्मकरू रूपी हस्त ज्याच्या डोक्यावर आहे त्याच्या आयुष्यात काही कमी नाही. पद्माकर महाराजाच्या डोक्यावर पूज्य गाथा मूर्ती रंभव महाराज राऊत सारख्या एका श्रीगुरूचा पद्मकरू माथा झळके. त्याच्यामुळे आपल्या माथा आणि गाथा पाहता पाहता 2 तास कधी निघून गेले आपल्याला कळालं नाही. आणि थोडी मला चाचणी होती. वैकुंठ अशी श्रीगुरु रामचंद्र मोदले महाराज आणि वारकरी मंडळाच्या वतीने देहूला दरवर्षी बीजेचा उत्सव होतो. एकवेळी महाराजाला येणं झालं नाही. त्यावेळेला मग महाराजाला म्हणलं कुणाला तरी पाठवा. पद्माकर महाराजाला पाठवलं. मी एकच कीर्तन ऐकलं, माझ्या लक्षात आलं हळदीच्या अंगानं जरी पोरीला सासरी करायला लावलं तर पोरीचं पक्वान्नात कुठं चाचणी सुद्धा बिघडणार नाही. त्याच्यामुळं खूप खूप चांगली चिंतन सेवा झाली. महाराज आपल्याला खूप खूप धन्यवाद देऊ.